परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्या नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर आता आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। निधी विरोधक सांगतायत की तुटपुंजी मदत किंवा मदत मिळत नाही, शेतकऱ्यांना फक्त कागदावर सरकारची मदत आहे। काय सांगाल? बघा, मी आज आता मरडसगाव जे आपल्या गोदाकाठी आहे या गावचं अतोनात नुकसान झालं होतं या गावी आहे। शेतकरी समाधानी आहेत। हे बघा, हे शेतकरी बांधवांच्याकडे 11,390 रुपये खात्यामध्ये जमा झाले। हे एक शेतकरी आहे, त्यांच्या 7,480 रुपये जमा झाले। त्यामुळे हे विरोधकांचं काम आहे नाव बोटं ठेवणं, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढे संवेदनशील आहेत, त्यांनी तातडीची इतिहासात कधी नाही तेवढी मदत जाहीर केली आणि ती खात्यामध्ये सुद्धा जमा केली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवाची दिवाळी मुख्यमंत्री महोदयांनी गोड केलेली आहे। खासदार संजय जाधव म्हणतायत खोदा पहाड निकला चुवा अशी स्थिती पॅकेजची आहे, देवेंद्र फडणवीसांचा पॅकेज आहे। काहीच तुटपुंजी मदत काही ठिकाणी झालेली आहे आणि काही ठिकाणी तर झालीच नाही असं त्यांचा आरोप आहे। ते बघा, त्यांचं काम आहे आरोप करणं, त्यांचे काही ठरलेले डायलॉग आहेत ते दरवेळेस ते बोलतील, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। शेतकरी राजा सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, ह्याच्यामध्ये आम्ही आनंदी आहोत। जो शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिला तो पाळला, तो पूर्ण केला। किती अनुदान जमा झालेलं आहे जिल्ह्याभरामध्ये आणि उरलेलं किती दिवसात जमा होईल? हे बघा, 245 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या आता ऑगस्ट महिन्याचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% जमा झालेलं आहे। 100% झालं जमा। हा, आणि तिसऱ्या हेक्टरचं सुद्धा आता लवकरच हे होईल। सप्टेंबर महिन्याचं नुकसानीचं कधी होईल? सप्टेंबर महिन्याचं जून जुलै ऑगस्टचं तर पहिले जमा झालं होतं आणि हे 245 कोटी ऑगस्ट महिन्याचे। सप्टेंबर जून जुलै ऑगस्टचे पहिले 128 कोटी रुपये होते। सप्टेंबर महिन्याचे 246 कोटी ते आता जमा होत आहे। मग आता विरोधक जे म्हणतात जमा झाले नाही त्यांचं आता तुम्ही सगळ्या गावामध्ये तुम्ही स्वतः आलेले आहात, तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा मोबाईल तपासून बघा, प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। त्यांचं काम आहे बोलणं, ते बोलत राहतील, आमचं काम आहे काम करणं। शेतकरी समाधानी राहायला पाहिजे, अडचणीत आला नाही पाहिजे। तो जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय तो पाळलेला आहे। शेतकरी समाधानी आहेत, आनंदी आहेत, त्यांची दिवाळी आनंदाने ते साजरी करत आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर होत्या। खरं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केल्याचं त्यांचा दावा आहे। काही शेतकऱ्यांचे मोबाईल सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे विरोधकांचे आरोप या ठिकाणी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी खोडून काढले। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, मरळसगाव, पाथरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।